एक करा का कोण आहे रिपोर्टिंगला तुम्ही आहे का चला तहसीलदार नाही त्याचं लेखी स्पष्टीकरण उद्या मीटिंगमध्ये द्या मला व्हिडिओ आणि तहसीलदार गट शिक्षण अधिकारी सुद्धा दौऱ्यामध्ये नाही व्हिडिओ नाही का व्हिडिओ आहेत कोण आहे प्रात मग त्या काय गाडीतून उतरायचं नाही का त्यांना असं करा मी गाडीत बसतो ही शाळा बघून या म्हणून फोटो काढून उद्या मला दाखवा जल जीवन मिशनाने जिल्हा परिषद शाळेच्या जागेचा प्रश्न निकालात निघणार का? नुकतेच अंदाजपत्रिके समितीनं दिलेल्या मोडणीम भेटीत रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामाबाबत व जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जागेबाबत समितीतील आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले असल्याचं दिसून आलं असून या दोन्ही कामाबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत. मोडणीमला नुकतीच अंदाजपत्रिके समितीनं भेट दिली. यामध्ये आमदार सदाभाऊ खोत, आमदार मनीषा चौधरी, आमदार किशोर पाटील, आमदार मंदा म्हात्रे यांचा समावेश होता. मोडणीम येथील दत्तनगरमधील गणेश मंदिराशेजारी जलजीवनच्या कामासाठी लागणारे पाईप गेल्या अनेक वर्षापासून पडून असल्यानं यातील काही पाईप तीव्र उन्हाने पगळले आहेत तर काही जळून गेले आहेत. यावर अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून हे काम सुरू करा अशा सूचना दिल्या. तर त्यानंतर या समितीने जिल्हा परिषद शाळेत भेट दिली. अनेक वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत असून मुलांना वर्ग खोल्या बाहेर बसवून शिक्षकांना शिकवावे लागते. तर जिल्हा परिषदच्या या जागेचा प्रश्न असून हा लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी दोन्ही प्रश्नावरून कमिटीने अधिकाऱ्यांना चांगले झापले. बहुचर्चित मोडणीमच्या रखडलेल्या जलजीवन मिशनचे काम सुरू होऊन योजना सुरू होणार का आणि मोडणीमच्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेचा प्रश्न सुटणार का आणि सदरची जागा पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या नावावर होणार आहे का हे आगामी काळात पाहावे लागेल. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुम्ही तिघं बसून शाळा तर वस्तुस्थिती पहिल्या मालकाचं ऑब्जेक्शन आहे का? मालकाला मी काय म्हणतो त्याच्या नोटीसा काढा. पूर्वी तुमचं जर शाळेचं नाव असेल तर तुम्ही तारखा चालवून निर्णय द्या ना. तुम्ही वर कशाला पाठवता? व ज्याला ह्या निर्णयाच्या तुमच्या विरोधात जायचं आहे तो वर येईल ना. किती दिवस ठेवता तुम्ही? एवढी चांगली शाळा आहे, एवढं मोठं गाव आहे. हा एक महिन्याला प्रस्ताव आमची चर्चा पण झाली आमच्यावर चर्चा झाली. मग आता सरदार साहेब द्यायला पाहिजे. पैसे आले की आता त्या खोल्या सगळ्या जीर्ण झाल्या त्या. बरोबर आहे का? निधी आहे, एवढी चांगली शाळा आहे, एवढा चांगला पट आहे, निधी आला पण काम होत नाही. पण आपल्याला काय अडचण आहे? काय आपल्याला रुपये देणार नाही, घेणार नाही. एवढं सरकार चांगले निर्णय धाड महसूलमध्ये घेते. मूळ मालक असल्यामुळे अडचण आहे. मूळ मालकाला नोटीस काढतो. मूळ मालकाने नोटीस काढतो, त्याची संमती असते. तुम्ही करायचं ठरवलं ना, महसूलचे अधिकारी एवढे हुशार असतात, तुमच्या मनात आलं की तुम्ही बरोबर करता आणि तुमचा अभ्यास पूर्ण असतो त्याच्यामध्ये. तुम्ही करून घ्या ना. आता असं करा, म्हणजे उद्याच्या मीटिंगमध्ये विषय येईल, पण तुम्ही एका प्रांत आलं का? आज कुठं गेलं प्रांत? हा कोण आहे प्रांत? मग त्या काय गाडीतून उतरायचं नाही का? त्यांना असं करा मी गाडीत बसतो ही शाळा बघून या म्हणून फोटो काढून उद्या मला दाखवा. आता तुम्ही मला काही करू टिप्पण कोण करतं? प्रोसिडिंग विधान भवन 30 दिवसाच्या आत तुम्ही काय केलं त्याचा अहवाल समितीला सादर आणि कलेक्टर ऑफिसचं प्रश्न तुमचा 14 आहे सर. हा 14 लोकांचा स्टाफ आहे. 14 सगळ्या विषयाला काम आहे काय? मुलींची शाळा इथं 2 शाळा आहेत. हा ह्या बाजूला मुलांची, त्या बाजूला मुलींची. तर मुलींच्या शाळेचा स्टाफ वेगळा आणि तुमचं वेगळं. मग टोटल स्टाफ किती आहे? 14 दोन्ही 28 आहे. दोन्हीकडे मुख्याध्यापक आहेत, रिक्त आहेत सगळं. प्रभारी मुख्याध्यापक म्हणून आम्ही काम. या सगळ्या खोल्या धोकादायक. जिल्ह्यातली मोठी शाळा आहे, जिल्ह्यातली मोठी शाळा आहे. शिष्यवृत्तीला यावर्षी 17 विद्यार्थी आहेत गुणवत्ता यादीमध्ये. एक करा का कोण आहे रिपोर्टिंगला तुम्ही आहे का? चला तहसीलदार नाही त्याचं लेखी स्पष्टीकरण उद्या मीटिंगमध्ये द्या मला.
व्हिडिओ आणि तहसीलदार गट शिक्षण अधिकारी सुद्धा दौऱ्यामध्ये नाहीत. व्हिडिओ नाहीत का? व्हिडिओ आहेत काय करायचं? शाखा आहेत. आता एक आहे की ही जागा कोणाच्या नावावर हे शोध लागणार म्हणते ते. हा? याच्यामध्ये आत्ता जर उतारा बघितला मालकी हक्कामध्ये शाळेच्या नावावरती जागा नाही. पूर्वी 1972 मध्ये पीकपणाची नोंद असताना 1 हेक्टर 12 क्षेत्र शाळेच्या नावावरती दाखवते. पण आज जर आम्ही करंट उतारा काढला तर शाळा त्या उतार्यावरती कुठं दिसत नाही. व्हिडिओ साहेब, आता हा शाळेच्या नावा उतारा नाही, हा प्रॉब्लेम. आता यांना मत आहे की जुना उतारा शाळेच्या नावा होता पीक पाण्याची नोंद आहे त्याच्यावरती उतार्यावरती शाळेचं नाव आहे. 1 हेक्टर 12. मग तो जर पूर्वीचा उतारा असेल, तर तुम्ही तहसीलदार आणि प्रांत बसून तुम्ही दुरुस्त करू शकता ना मागचे उतार घेऊन. विनंती केली तहसीलदार साहेबाला की आपल्याकडे सुनावणी घ्या, त्याच्यामुळे जमीन आहे त्यांची बी सुनावणी घ्या, आपला वहिवाट सिद्ध होते तेवढे आम्हाला नोंद काढून द्या. त्यांचं मग तुम्ही प्रस्ताव दिला का? हो, दिला सर मी प्रस्ताव. कोणाकडे दिला? तुम्ही त्याच्या कारका चालवायला पाहिजे होत्या. जे कोण लोक कब्जेदार सगळे आहेत आणि त्याचा निर्णय झाला पाहिजे होता. शाळा गेली अनेक वर्षाची आहे. आता तो प्रस्ताव व्हिडिओ मी तहसीलदारकडे पाठवला. आता कुठपर्यंत तुम्ही त्याच्यावर काही केलं पाहिजे. ती शाळा पडली, आपण मुलं कुठे ठेवणार? असं नाही, एवढी चांगली शाळा आहे. मुलींचं शाळा वेगळी आहे, मुलांची शाळा वेगळी आहे. त्यांना बांधकामाला पैसे मंजूर आहेत, ते खर्च करू शकत नाही आणि आपण कागद हलवत नाही टॅबलावरनं. आपल्याला काही कुणाला फंड द्यायला लागतोय का? पण शाळाच्या खोल्या बंद झाल्या. तुम्ही मला उद्या लिहून देता का की आम्ही शाळा भरवतो, आम्ही कुठे दुसरी व्यवस्था करतो? प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दौरे ह्या शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात झाले. मात्र दरवेळेस फक्त आश्वासन दिलं जातं, कुठलीही कारवाई होत नाही. आता हे 2 वर्षापासून इतके रिस्की आता विद्यार्थी हे करत आहेत. कुठं तहसीलदार ऐकलं का? पुढे गेले 2 वर्ष झाले ही सगळ्या रिस्की मुलं बसतात शाळेत. पावसाळ्याचे दिवस सुनावण्या आहेत. घ्या. अरे बाबा, 1 एकर हे झालं. उद्याच्या अंदाज समितीमध्ये तर गेलं, पण महसूल मंत्र्यांच्याकडं याची आणि शिक्षण सचिव त्या बैठकीला बोलवलं. किरण धन्यवाद. नंबर 1 आणि मुली